आपण लग्न ठरवायला जातो तेव्हा म्हणजे कुठले निकष असतात आपले लग्न ठरवताना? आपण बायोडाटा पाहतो, मुला-मुलींचे फोटो पाहतो, मुलाची नोकरी पाहतो, घरदार पाहतो, मुलीचं शिक्षण, करिअर, दिसायला कशी आहे, काळी आहे, गोरी आहे, या सगळ्या गोष्टी पाहतो आणि म्हणजे लग्न ठरवताना आपण या गोष्टींचा आवर्जून विचार करतो. पूर्वीच्या काळी तर हे सुद्धा होत नव्हतं. पूर्वीच्या काळी या कुठल्याच गोष्टीचा विचार केला जात नव्हता. मोठी मंडळी जायची, लग्न जुळून यायची आणि ते नवरदेव नवरी डायरेक्ट लग्नाच्याच दिवशी एकमेकांना लग्नातच पाहिजे. म्हणजे असा तो पूर्वीचा काळ होता. त्यानंतर आता हा आपला बायोडाटा वगैरेचा काळ आला आणि आता आपण त्याहीपेक्षा ॲडव्हान्स झालेलो आहोत. आपण म्हणतो ना 21सावं शतक आहे, 21सावं शतक आहे. आपण ॲडव्हान्स झालेलो आहोत ना, तर आता लग्न जुळवताना आपण आणखी कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? कारण आज सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की लग्न फार काळ टिकत नाही. बरेच जणांचे संसार मोडकळीस येतात, लवकर मोडकळीस येतात. तर फक्त आता तो बायोडाटा, फोटो, करिअर, शिक्षण, पैसा, मुलाची नोकरी ह्याच गोष्टी महत्त्वाच्या नाही. तर यासोबतनं आणखी बऱ्याच गोष्टीचा विचार करायला हवा आणि बऱ्याच गोष्टींची चर्चा ही लग्न ठरवण्याच्या आधी व्हायला हवी किंवा बरेच प्रश्न हे मुला-मुलींना लग्न ठरवण्याच्या आधी विचारायला हवे. कारण ती आत्ताची गरज आहे. काळ बदललाय, सगळ्या गोष्टी बदलल्या आहे, तर त्यासोबतनं ह्या गोष्टीसुद्धा बदलणे गरजेचं आहे. कारण परिस्थितीच तशी आहे. तर आता जर ते लग्न टिकवायचं असेल पुढे, संसार सुखाचा करायचा असेल, तर काही गोष्टीची म्हणजे काही गोष्टीने या लग्नाच्या आधी क्लिअर झालेल्या खूप आवश्यक आहे. तर मग आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की त्या अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्या लग्न ठरविण्याच्या आधी ह्या गोष्टी विचारात घेणं किंवा ह्या गोष्टी एकमेकांना विचारणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे नात्यामधली पारदर्शकता. आता नात्यामधली पारदर्शकता म्हणजे काय? तर ना, लग्न हे तुम्ही तुमच्या मर्जीने करता आहात की तुमच्यावर जबरदस्ती हे लग्न लादण्यात आलेलं आहे? तुमचं म्हणजे तुमचं आधी कुठे काही होतं का? बरेच जणांच्या आधी म्हणजे एकमेकांवर प्रेम असतं, पण ते सक्सेस होत नाही आणि मग ते आईवडिलांच्या भीतीपोटी किंवा धाकापोटी मुलं-मुली लग्नाला तयार होतात. तर अशा गोष्टी ह्या ज्या असतात ना, ह्या सुद्धा आधीच क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. कारण ना मग या गोष्टींमुळे लग्नानंतर खूप प्रॉब्लेम येतात. काही लोकं आपलं जुनं प्रेम विसरायला तयारच नसतात आणि मग ते आईवडिलांच्या दबावापोटी त्यांनी लग्न केलेलं असते, भीतीपोटी लग्न केलेलं असते आणि मग त्यांचं ते प्रेम नंतर लग्नानंतर सुद्धा उफाळून येतं. मग ते आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहत नाही. मग त्यांच्यामध्ये एक वाद, दुरावा अशा गोष्टी निर्माण होतात. त्यामुळे ना ह्या गोष्टी आधीच बोलून क्लिअर केलेल्या खूप चांगल्या, म्हणजे जेणेकरून पुढे त्यांचा संसार खराब होणार नाही किंवा ते लग्न, तो संसार जुळण्याच्या आधीच कुठेतरी त्याला फुल स्टॉप लागलेला चांगला असतो. कारण नंतर मग लग्न झाल्याच्या नंतर खूप पछतावा या गोष्टीचा करावा लागतो. तर म्हणून नात्यामध्ये पारदर्शकता ही खूप आवश्यक आहे. व्यक्तिमत्व स्वातंत्र्य. कारण आज कसं आहे, प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. कोणी कोणाच्या मर्जीने आता चालत नाही. तर ना तुम्ही ते स्वातंत्र्य एकमेकांना देऊ शकता का? लग्नानंतर तुम्ही एकमेकांना स्वातंत्र्य देऊ शकता का? आता स्वातंत्र्य म्हणजे काय, तर एकदम पूर्ण सूट मी म्हणत नाहीये, पण प्रत्येक जण वेगळा आहे. म्हणजे काही काही लोकांचं कसं असते ना, काही काही नवऱ्यांचं सुद्धा कसं असते ना, मग तू हेच कपडे का घातले, तू हेच का केलं, तू असंच का केलं, अशा पण बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या व्यक्तीला सुद्धा स्वातंत्र्य आहे. ती तिच्या आवडीनुसार कपडे घालू शकते किंवा तो त्याच्या आवडीनुसार कपडे घालू शकतो. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये येतात. नंतर ना लग्न झाल्यावर याच्यामध्ये ना बरेच मग क्रॅशेस येतात. मग तू असंच का केलं किंवा तुम्ही असेच का वागले, तुम्ही तसंच का केलं. तर ना व्यक्तिमत्व स्वातंत्र्य तुम्ही देऊ शकता का एकमेकांना, या गोष्टीची चर्चा सुद्धा होणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असते की घरदार, चूल मूल ही फक्त स्त्रीची जबाबदारी आहे. घरातले कामं करणं ही स्त्रीचीच जबाबदारी आहे आणि मग ते त्याच अँगलनी त्या
बायकोकडे किंवा त्या स्त्रीकडे पाहत असतात, तर हे सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे. संसार तुमचा आहे, जबाबदाऱ्या तुमच्या आहे, मूल तुमच्या दोघांचं आहे, तर त्याची जबाबदारी घेणं सुद्धा, त्यांना सांभाळणं सुद्धा तुमच्या दोघांचं कर्तव्य आहे. फक्त ही गोष्ट एकावर लादून होणार नाही आणि हे सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. कारण लग्नानंतर न मग त्या बायकोकडे ह्याच दृष्टीने पाहिलं जातं, हे तुझं कामच आहे, ही तुझी जबाबदारीच आहे. तर मग ना ह्या गोष्टीचा विचार देखील आधी होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ना आर्थिक नियोजन ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण कसं असू शकतं, लग्न म्हटलं की दोन माणसं आली, त्या दोन माणसांचे स्वभाव वेगवेगळे असू शकतात. कोणाचा कल कसा असतो, भरपूर पैसा खर्च करण्याकडे कल असतो, तर कोणाचा असतो की एक एक रुपया त्याला साठवून ठेवायची सवय असते. तर तुमचं हे आर्थिक नियोजन तुम्ही लग्नानंतर कसं करणार, किंवा तुमच्यावर कुठले आधी कर्ज आहे का, त्या कर्जाचं नियोजन तुम्ही कसं करणार आहे. लग्नाच्या नंतर भविष्याचा विचार करतो, तर कोणी आजचा दिवस आपला सुखाने जातोय ना, आज चांगलं खायला भेटतोय ना, तर या विचारांचे कोणी असतात. तर इथे सुद्धा जर मतभेद झाले तर मग त्या संसारामध्ये भरपूर वाद उठू शकतात. त्यामुळे ना हे आर्थिक गोष्टीचं नियोजन, आर्थिक बाबींचं नियोजन, या गोष्टीचा विचार त्या मुलामुलींनी आधी बोलून केला पाहिजे. हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण पैशामुळे सर्वात जास्त वाद होतात. तर ही गोष्ट सुद्धा बोलून क्लिअर करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला सर्वात जास्त काय महत्त्वाचं आहे. कोणाला स्वतःचं करिअर जास्त महत्त्वाचं असते, कोणाला पैसा महत्त्वाचा असतो, कोणाला कुटुंब महत्त्वाचं असते, तर कोणाला त्याच्या जीवनामध्ये प्रेम आणि आदर ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ह्या सुद्धा गोष्टींची, कारण एखादा जर करिअरच्याच मागे धावणारा असेल तर तो कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्याचं करिअरच जास्त महत्त्वाचं असतो, त्याच्यासाठी पैसाच कमवणं हे जास्त महत्त्वाचं असते. तर कोणासाठी कुटुंबच जास्त महत्त्वाचं असते, तो त्याच्या कुटुंबालाच प्राधान्य देतो असं असते. तर ना ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या. आणि कुटुंबातली कुठली व्यक्ती तुम्हाला जास्त जवळची आहे, हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण काय होतं ना, मग संसार सुरू झाला की मग काय होतं की बायको म्हणते तुम्ही आईच्याच मनाचं ऐकता, आई म्हणते तू बायकोच्याच मनाचं ऐकतो. तर मग अशा ठिकाणी ना खूप पंचायत होते. त्याच्यामुळे ना ह्या सुद्धा गोष्टी, म्हणजे कुटुंबाची जबाबदारी काय आहे, ह्या सुद्धा गोष्टी ना आधीच क्लिअर झालेल्या महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर लग्नानंतर कुटुंबाविषयीचे तुमचे विचार. कारण कसं आहे, कोणाला संयुक्त कुटुंब आवडतं, कोणाला विभक्त कुटुंब आवडतं, कोणाला आपल्या दोघांचाच राजाराणीचा संसार हवा असतो, तर कोणाला आई वडील सासू सासरे ह्या सगळ्यांसहित राहायचं असतं. तर ना ह्या पण गोष्टीचा विचार आधी होणं गरजेचं आहे. कारण आता प्रत्येक जण सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करेल असं काही नाही आहे. तर त्यामुळे ना ह्या पण गोष्टी आधी बोलून क्लिअर करणं गरजेचं आहे. मग नंतर काय होतं, ते तुम्ही आधी या गोष्टीचा विचार करत नाही, मग नंतर काय होतं, मग वाद निर्माण होतात. मग मला एवढ्यांचं करावं लागते, मला राहायचंच नाही आहे, मला आपण दोघंच राहूया, आपण सेपरेट होऊया, मग अशा गोष्टीसुद्धा पुढे येतात. त्यामुळे ना ही सुद्धा गोष्ट आधी बोलून क्लिअर केलेली चांगली असते. हे सगळं आधी जर तुम्ही क्लिअर केलं ना, तर मग पुढे प्रॉब्लेम कमी येतील. प्रॉब्लेम येतील पण कमी येतील. नाही तर मग नंतर काय होतं, आपण ऐकतो, आपण लग्न जुळवतो, लग्न ठरते, लग्न होते आणि काही दिवसातच ना मग आपल्या कानावर एक ओरड ऐकू येते, मला जर ह्या गोष्टी आधी माहीत असत्या ना तर मी तुझ्यासोबत लग्नच केलं नसतं. होते ना असं, अशा गोष्टी आपण ऐकतो ना. किंवा आपणही बरेचदा अशा गोष्टी म्हणतो की मला हे आधी माहीत असतं ना तर मी तुझ्यासोबत लग्नच केलं नसतं. तर अशा ह्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे. परत स्वभावाविषयी जाणून घेणं. तसं पाहिलं तर स्वभावनं हा सहवासातूनच स्वभाव कळतो. आणि खरं सांगायचं ना तर कधी कधी सहवासातून सुद्धा आपल्याला स्वभाव कळू शकत नाही. पण तरी देखील आपण त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्याचा आधीच प्रयत्न केलेला ठीक आहे. रागीट आहे, हसमुख आहे, कारण मग संसारात पडल्यावर काही काही लोक राग आला की खूप आदळआपट करतात.
काही लोक अबोला धरतात, तर काही लोक संवाद साधून प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करतात. तर मग जर रागीट असेल, त्याचे प्रॉब्लेम वेगळे, कोणाचं ऐकून घेण्याच्याच वृत्तीचं जर नसेल तर त्याहीमुळे आणखी वेगळे प्रॉब्लेम. मग ती ना तिथे एकाला खूप मनस्ताप सहन करावा लागतो या गोष्टीमुळे. तर या गोष्टीची पण आधी थोडीफार कल्पना एकमेकांना दिलेली चांगली आहे असं मला वाटते. कारण लग्न म्हणजे ना हा एक प्रवाह आहे आणि या प्रवाहामध्ये दोन लोकांना चालायचं असते. त्यामधला एक जर एका मार्गाने दुसरा दुसऱ्या मार्गाने गेला ना तर मग तो संसार कठीण होतो. त्यामुळे ना जर त्यांच्या प्रवाहाची दिशा एकच असेल तर तो संसाराचा प्रवास सुरळीत होतो. म्हणून काही काही गोष्टी आहे ना या आधीच क्लिअर केलेल्या चांगल्या असतात. तर ना व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत मी तुम्हाला आणखी एक सांगू शकते की आता आपण शिकतो, नोकरी करतो, करिअर आहे आपलं, तर आपलं फ्रेंड सर्कल असतं. मुलींना सुद्धा आजकाल मित्र असतात. असं काही नाही, मित्र असणं काही चुकीचं नाही आहे. पण मग लग्नानंतर मग काही माहिती आहे का वेगळेच प्रॉब्लेम होतात. जर ती तिच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व असेल तर किंवा मित्रांसोबत तिचं कम्युनिकेशन असेल तर मग ते सुद्धा वेगळे प्रॉब्लेम होतात. तू त्याच्याशीच का बोलली, तू त्या ग्रुपमध्येच का जॉईन झाली. मग ही जी संशयी वृत्ती असते ना, ही संशयी वृत्ती तर फार घातक आहे संसाराला. तुमचं जे काही आहे, तुमचं मित्रमंडळ, तुमची लाईफस्टाईल, तुमचं जे काही आहे ना हे बोलून आधीच क्लिअर करा, जेणेकरून ना उद्या चालून पछतावण्याची वेळ येणार नाही. आधीच सांगा, जो होणारा आपला भावी नवरा आहे त्याला आधीच सांगा. त्या भावी नवऱ्याने सुद्धा आपल्या होणाऱ्या बायकोला सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर केल्या तर पुढे होणारे प्रॉब्लेम आपण टाळू शकतो. आणि मी सांगितलं व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्याला आहे. त्या मुलाला सुद्धा मैत्रिणी असू शकतात, त्या मुलीला सुद्धा मित्र असू शकतात, एकमेकांशी ते कनेक्ट असू शकतात. आणि हे काही चुकीची गोष्ट नाही, म्हणजे आजच्या काळात तरी चुकीची गोष्ट नाही आहे. फक्त प्रत्येक गोष्टीला ना संयम, प्रत्येक गोष्टीला मर्यादा ही आपल्याला स्वतःला घालायची असते. पण मग जर तुमची संशयी वृत्ती असेल, तू असंच केलं, तू त्याच्याशीच बोलली, किंवा मग बायको तुम्ही तिच्यासोबत बोलले, ते असंच का झालं, ते तसंच का केलं, ह्या गोष्टींनी ना खूप प्रॉब्लेम होतात. गोष्ट ना खूप छोटी असते. संसारामध्ये ना भांडण होण्याचं जे कारण आहे ना ते खूप छोटं असते, पण त्या छोट्या छोट्या गोष्टीतनंच ना खूप मोठे वाद निर्माण होतात. इतके मोठे वाद निर्माण होतात की अगदी म्हणजे ते लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचते. तर काही काही गोष्टी आजच्या काळात तरी ह्या लग्न ठरवण्याच्या आधी जर मुलींनी बोलून क्लिअर केल्या तर आपण त्या संसारात होणारे थोडेफार तरी वाद आपण टाळू शकतो, कमी करू शकतो असं म्हणजे मला तरी वाटते. कारण आज हा खूप मोठा प्रश्न झालेला आहे की लग्न टिकतच नाही, ते शेवटपर्यंत टोकाला जातच नाही, अर्ध्यावरच तो संसार मोडतो. तर ह्या गोष्टींचा विचार जर आपण केला ना तर नक्कीच आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे संसारात होणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपण टाळू शकतो. असा हा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला यातल्या किती गोष्टी योग्य वाटतात किंवा काय चुकीचं वाटते तुम्हाला, किती पटलंय तुम्हाला किंवा नाही पटलं, तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, तुमचे विचार कळवू शकता. आणि म्हणजे खरंच जर हा तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि लाईक करा. आणि जर कोणी नवीन माझ्या चॅनलवर आलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर धन्यवाद.